20 वर्षातील अनेक आठवणी आज मनात जमल्या आहेत आणि प्रत्येक अनुभवासाठी मी खूप कृतज्ञ आहे. हा पुरस्कार आमच्या विद्यार्थ्यांचा, निस्वार्थी कार्यकर्ते व कार्यकर्त्या पालकांचा, आमच्या उदार देणगीदारांचा आणि प्रत्येक शुभेच्छुकांचा आहे. किंबहुना ज्यांनी ज्यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचा तो आहे. आज मला सुसंस्कारित, समाजभिमुख घडवणाऱ्या माझ्या पालकांच्या बरोबरीने आठवतात ते आमचे मार्गदर्शक भाऊ श्रीराम नानिवडेकर. राष्ट्रस्य प्रथम हा बाणा ठेवत त्यांनी सक्षम विद्यार्थी सक्षम राष्ट्र या ध्येयवाक्यानुसार चालणाऱ्या विद्यादान सहाय्यक मंडळाचे रोप लावले. आज ते जिथे असतील तिथे ते खूप आनंदात असतील. यासोबत माझ्या कुटुंबातील म्हणजेच विद्यादानचे सगळे सदस्य तसेच माझे कुटुंबीय व नातेवाईक या सगळ्यांची मी खूप ऋणी आहे. या 20 वर्षात पहिल्यांदा आज माझी आई विद्यादानचं हे काम बघायला आलेली आहे. मी खूप खूप ऋणी आहे. विद्यादानचं बीज रुजलं ते लोकसत्तामध्ये शहापूरच्या दुर्गम भागातील दैन्यावस्थेबद्दल आलेल्या जून 2005 मधील बातमीमुळे. आपला पहिला विद्यार्थी प्रशांत विषय, त्याच्या कुटुंबाला शैक्षणिक व अशैक्षणिक दाखले व कागदपत्र मिळवून देणं, विड्याच्या पानांच्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळवून देणं, कर्जाची हमी घेणं आणि अंधाऱ्या घरात वीज आणणं या कामातून माझा सामाजिक प्रवास सुरू झाला. ठाणे आणि शहापूर यातील अंतर जेमतेम 80 किलोमीटर, पण लोकांच्या आयुष्य जगण्यातील तफावत पाहून माझं मन अंतर्मुख झालं. त्याचवेळी संवेदनशील भाऊंची ओळख आणि परिचय झाला आणि मार्गदर्शक म्हणून नातं तयार झालं. ग्रामीण भागातील परिस्थिती समजावून घेतल्यावर केवळ आर्थिक मदत करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार नाही, तर त्यांच्याशी संपर्क ठेवणं, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं, अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शनाची आणि मानसिक आधाराची गरज आहे हे लक्षात आलं आणि तिथेच खऱ्या अर्थाने कार्यकर्ता पालक या संकल्पनेचा जन्म झाला आणि तीच आपल्या संस्थेची ओळख ठरली. ट्रान्सफॉर्मेशन थ्रू मेंटॉरिंग म्हणजेच मार्गदर्शनाने परिवर्तन ही आज आपली खासियत आहे. आज कार्यकर्ता पालक विद्यादानच्या विद्यार्थी पालकत्व संकल्पनेचा कणा बनला आहे. सुरुवातीच्या काळात आदिवासी पाड्यांमधून एकदम शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने ही संकल्पना आली आणि कालानुरूप बदलत्या गरजांप्रमाणे विकसित झाली आहे. कार्यकर्ता पालक हा संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. आज विद्यादानचे कार्यकर्ते विवेकी पद्धतीने विचार करतात आणि संस्थेच्या उद्दिष्टाप्रती जागरूक राहून विद्यार्थ्यांचा विकास घडवतात. आज विद्यादानमध्ये आज मितीला 625हून अधिक कार्यकर्ते निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. विद्यादानमध्ये विद्यार्थ्याला 3 स्तरावर मार्गदर्शन दिले जाते. पहिला स्तर विद्यार्थी आणि पालक कार्यकर्ता, दुसरा स्तर करिअर टीम आणि विद्यार्थी आणि तिसरा स्तर संस्था आणि विद्यार्थी. या 3ही स्तरावरील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला खूप मदत झाली. विद्यार्थ्यांना 3 स्तरावरील मेंटोरिंग याशिवाय ALPS म्हणजेच अकॅडमिक, लर्निंग, पर्सनॅलिटी आणि सोशल गोल हे ध्येय निश्चितीचं प्रारूप, लायब्ररी, विविध गुणप्रदर्शन, सोमनाथ निर्माण, तरुणाई, साने गुरुजी शिबिर, विचारधारा, प्रयास यांसारखी सामाजिक शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्पोर्ट्स डे, डिजिटल एम्पॉवरमेंट प्रोग्राम, स्पोकन इंग्लिश प्रोग्राम, स्टडी टूर्स, ॲप्टिट्यूड टेस्ट, समुपदेशन, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, वसतिगृह, बी फ्रँक असे विविध इंटरव्हेन्शन्स असतात. याशिवाय प्रत्येक करिअर टीम आपापल्या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांसाठी खूप अनोखे आणि करिअरसाठी दिशादर्शक असलेले इव्हेंट्स किंवा कार्यक्रम आखत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर इंजिनिअरिंग टीमने म्हणजे आमच्या स्वातीने मागील वर्षी ठाणे आणि पुणे इथे 2 हॅकेथॉन स्पर्धा आयोजित केल्या. व्हिज्युअल आर्ट या टीमने आपल्या आजूबाजूच्या असलेल्या गोष्टीचा आपल्या व्यक्तिमत्वावरती पडलेला परिणाम दर्शवण्यासाठी भवताल शिबिर आयोजित केलं. यावर्षी आपण भवताल 2 पण करतोय. या सगळ्याचा परिपाक म्हणून आजवरच्या माजी विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट रेशो विद्यादानमध्ये 95 ते 97% आहे आणि आपल्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. विद्यादानमधील 50हून अधिक माजी विद्यार्थी आज कार्यकर्ता पालक या भूमिकेत आहेत. अनेक माजी विद्यार्थी करिअर टीमचा भाग आहेत आणि काही माजी विद्यार्थी संस्थेच्या वेगवेगळ्या फंक्शनल टीम्समध्ये सक्रिय सहभागी आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर 10 ऑगस्ट 2025 रोजी झालेला विद्यादानचा 17वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम 100% माजी विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडला. विद्यादानमधील IVSM म्हणजे इंटिग्रेटेड VSM ही संगणक प्रणाली
विद्यादानचा माजी विद्यार्थी विशाल रायकरने विकसित केली आहे. भरत कदम आणि त्याची नव्याने आलेली बायको अश्विनी यांनी शहापूरमधील यावर्षीच्या सामाजिक शिबिराच्या कामात खूप मदत केली. खऱ्या अर्थाने माजी विद्यार्थी संस्थेचे टॉर्च बेअरर म्हणजेच मशालधारक आहेत. विद्यादान ही विद्यार्थी केंद्रित संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त म्हणून काम करताना, ध्येय धोरणे आखताना विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि गरजा यांना नेहमी प्राधान्य दिलं जातं. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये पोलीस भरतीसाठी प्रचंड आकर्षण असतं. हे लक्षात घेऊन विद्यादानने त्यासाठी अकॅडमी, ट्रेनिंग ही स्वतंत्र करिअर टीम्स बनवली. या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. गेल्या 3 वर्षात जवळजवळ 15 विद्यार्थ्यांची पोलीस दलात, होमगार्ड आणि इतर नागरी सेवेच्या ठिकाणी निवड झाली आहे. आनंदाची बाब म्हणजे यात मोठ्या प्रमाणात मुलींचा सहभाग आहे. या सगळ्या मुलांचं वार्षिक उत्पन्न 23,000 रुपये होतं आणि अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये इतका मोठा परिवर्तनाचा क्षण आला. संस्थेच्या कामातील गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्यासाठी अनेक सर्जनशील उपक्रम राबवले, जसे विद्यादान आलेदारी, उत्सवातून समाजाकडे, चला बोलूया, मासिक समुपदेशन दिवस, विद्यार्थ्यांचं विविध गुणप्रदर्शनावर आधारित मेहफिल कार्यक्रम, व्यक्त व्हा म्हणजेच बी फ्रँक, जो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 12,000हून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत आज पोहोचलाय, पालक मेळावे, विद्यार्थी संपर्क मोहीम, चला कार्यकर्ते जोडूया, बॉन्डिंग विथ केपीज यांची मालिका, दिवाळी कट्टा, वाचनासाठी बुक बाईट विथ इन्साइट, करिअर संमेलन, माजी विद्यार्थ्यांची देणगी संकलनाची शाश्वत योजना, करोना काळात विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी चालवलेली आत्मनिर्भर योजना, 1 लाखाची गोष्ट, एका नात्याची गोष्ट, नवरात्रीच्या काळातील विद्यादानमधील नवदुर्गा उपक्रम, या व अशा अनेक गोष्टींमुळे प्रयत्नांना यश मिळतं. त्याशिवाय विद्यादानच्या 17 करिअर टीम्सने विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अफाट, अविरत आणि सातत्याने प्रयत्न केले. गृहभेट म्हणजे हाऊस व्हिजिट, या देखील विद्यार्थ्यांना अधिक जाणून घेणं आणि त्यांच्या कुटुंबाला जोडण्यासाठी केलेला अजून एक उपक्रम. यामुळे ग्रामीण भागातील संस्कृती, त्यांच्या गरजा, ज्यांच्या गावी असलेल्या सोयी किंवा गैरसोयी, पारंपरिक उत्पन्न मिळवण्याची साधनं, त्यातील आव्हानं, कुटुंबातील सदस्य संख्या, कमी वयातील मुलींची लग्न, कागदपत्र मिळवण्याच्या अडचणी, कुटुंबाची खरी आर्थिक गरज, सरकारी योजनांची अंमलबजावणी, या सगळ्या गोष्टी समजल्या. विशेषतः घरातील स्त्रीची आणि तिच्या कुटुंबाच्या गरजा पुरवण्यासाठीची होणारी ओढाताण, तिची निर्णय क्षमता, कणखरपणा, या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी चुलीपर्यंत जाऊन तिचं स्वगत आणि मनोगत समजून घेतलं. यावर्षी केलेल्या गृहभेटीत सरासरी 35 ते 40 वयोगटातील अनेक स्त्रिया भेटल्या. शिक्षण 6वी ते 10वी, वजन 35 ते 40 किलो, सरासरी 3 ते 4 बाळंतपणं, कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी स्वतःकडे संपूर्ण दुर्लक्ष, नवऱ्याला शेती कामात मदत करण्यासाठी स्वयंपाकघरातली कामे आटपून आणि घरातील वयस्कर लोकांची व्यवस्था करून घाई करणाऱ्या स्त्रिया पाहिल्यावर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हा विचार मनाला सातत्याने अस्वस्थ करत होता. आणि त्यातून साकारलं जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या दरम्यान कार्यक्रम हळदी कुंकू एक स्व ओळख. यावर्षी नवीन मुलांच्या मुलाखती घेत असताना अनेक विद्यार्थी भेटले, ज्यांच्या घरी आई किंवा वडिलांची आत्महत्या याच वर्षी झालेली आहे. आर्थिक परिस्थिती अचानक बिघडल्यामुळे आत्महत्या केलेली आई दिसली, अंध पालक दिसले, मानसिक रुग्ण असलेले किंवा व्यसनी असलेले पालक, निसर्ग आणि चक्रीवादळात बोट बुडाल्याने उदरनिर्वाहाची चिंता असलेले अनेक विपरीत प्रसंग आम्ही पाहिले. आता एक TISS मधला विद्यार्थी, मी त्याला मुलाखतीमध्ये विचारलं की आई बाबा काय करतात, तो अजिबात सांगत नव्हता. मी खूप विचारल्यानंतर त्याने मला सांगितलं की पंढरपूरच्या मंदिराजवळ वडील भीक मागतात. या परिस्थितीत देखील एका व्हिज्युअली इम्पेर्ड विद्यार्थिनीला मी तिच्या आयुष्याचं ध्येयवाक्य विचारलं. तिने एका क्षणाचाही विलंब न करता तत्परतेने म्हणाली, आजची मेहनत उद्याची ओळख. तुझ्या आयुष्यातील आव्हानात्मक प्रसंग कोणता ग बाळा? मी असं दुसऱ्या विद्यार्थिनीला विचारल्यावर 9वीत माझं ठरलेलं लग्न मी थांबवू शकले असं म्हणणारी आणि सध्या पॉलिटिकल सायन्सची फर्ग्युसनची विद्यार्थी. आई बाबा नसलेल्या एका विद्यार्थ्याला मी त्याची टॅगलाईन विचारली तर त्याने भारत मातेला पालक मानलं आणि तो म्हणाला, विद्यार्थी पडेगा तो भारत बडेगा. मेळघाटातून आश्रमशाळेतून शिक्षण घेऊन मुंबईमध्ये पुढील शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्याला मी त्याचं ब्रीदवाक्य विचारलं. त्यांनी मला असं सांगितलं, जब तक मेरे फोटो पे हार नहीं चढेगा तब तक हार नहीं मानूंगा. 1 वीक फॉर नेशन या सामाजिक शिबिरात भाग घेतलेला डॉक्टर सौरभ म्हणतो,
मावशी, मी आता माझी रोजनिशी लिहितो. रोज सकाळी उठून मी वेळेत व्यायाम करतो. वर्षा नावाची विद्यार्थिनी मला म्हणते, मावशी ताटात अन्न घेताना खूप विचारपूर्वक मी क्वांटिटी वाढवून घेते. बीएससी आय टीचा मयूर तावरे म्हणतो, संध्याकाळी आईचं कुकर लावायचं काम आता मी करायला घेतलंय. आणि किशोर प्रसादने आनंदवन शिबिरानंतर सामाजिक क्षेत्राशी स्वतःला कायमचं जोडलं आणि 100 रुपये सोशल क्लब ही छोटीशी संस्था चालू केली. विद्यादानच्या धोरणात संवेदनशील व जबाबदार नागरिक घडवणं हे ध्येयवाक्य आहे आणि मी पासून आम्ही आणि आम्ही पासून आपण असा प्रवास शिबिर घडवतो. विद्यादानने मला काय दिलं असा आज मी विचार करते तेव्हा मी प्रामाणिकपणाने सांगते, या प्रवासाने आम्हाला पर्पज ऑफ लाईफ दिला. आयुष्यात फोलपणा होता तो जाऊन भरीवपणा खूप आला आहे. विनोबा भावे म्हणत असत, होल पेर पण ओल पेर. या प्रवासात विद्यार्थी हे माझे खरे शिक्षक झाले. ते माझे कार्यकर्ता पालक आहेत. खरं तर त्यांचा संघर्ष, त्यांचा साधेपणा, त्यांचा आत्मविश्वास मला खूप शिकवून गेला. आज मी केवळ एक सामाजिक कार्यकर्ती नाही आहे, तर एक जबाबदार नागरिक म्हणून विकसित झाले. ग्रामीण भागातील संस्कृती समजली, ग्रामीण भागातील समस्यांची खरी मुळे समजली, आया बहिणींचे काबाड कष्ट, मुलांना शिकवण्याची तळमळ समजली आणि मी अधिकाधिक नम्र होत गेले. माझ्या आयुष्यातील एक चमकदार क्षणही मला इथे नमूद करायचा आहे. मागच्या वर्षी मी एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम पूर्ण केली. तेथे विद्यादानचा झेंडा फडकवणं हा माझ्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता. तो झेंडा म्हणजे केवळ माझ्या ट्रेकिंगचा विजय नव्हता, तर तो संपूर्ण विद्यादान कुटुंबाची उंच भरारी होती. भविष्यातलं विद्यादान आम्ही कसं बघतो? भविष्यातील विद्यादानमध्ये आपल्या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील खेड्यातील विद्यार्थी असावेत. महाराष्ट्राची वेस ओलांडून भारतभर आपलं काम पोचावं. एका कार्यकर्ता पालकाकडे एक विद्यार्थी असं प्रमाण असावं, म्हणजे जितके विद्यार्थी तितके कार्यकर्ते पालक असावेत. माझे विद्यार्थी संघ सक्रिय असावं. विद्यादानचं मेंटोरिंग प्रारूप हे अनेक शिक्षण संस्थेत संवर्धनाच्या भूमिकेत वापरलं जावं. कौशल्य विकास आधारित शिक्षणाला अधिक फोकस मिळावा आणि 2047 विकसित भारत या राष्ट्राच्या योजनेत संस्थेचं भरीव योगदान असावं. आजचा हा केशवसृष्टी पुरस्कार म्हणजे सन्मान तर आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे जबाबदारीचं प्रतीक आहे. प्रत्येक पुरस्कार सांगतो, आता अजून काम बाकी आहे, अजून हात पुढे करायचे आहेत आणि अजून विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं आहे. मी मनःपूर्वक आभार मानते केशवसृष्टी परिवाराचे आणि परीक्षक मंडळाचे. त्यांची बारकाईने पाहणी, कसोशीची प्रक्रिया आणि पारदर्शकता पाहून हा पुरस्कार मला खूप मौल्यवान वाटतो. शेवटी येथे उपस्थित प्रत्येकाला एक नम्र विनंती. विद्यादानचं कार्य टिकून आहे ते केवळ तुमच्यासारख्या उदार मनाच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे. तुमच्या क्षमतेनुसार छोटा का होईना पण हातभार जरूर लावा, कारण एक छोटीशी मदतही एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य उजळू शकते. एका लहानशा ज्योतीचा सतत क्षितिजाच्या दिशेने होणारा प्रवास खूप आनंददायी आहे. कालानुरूप नवनवीन आव्हानांना तोंड देताना अनेक मदतीच्या हातांची गरज आहे, म्हणून हे आव्हान. आमच्या क्राऊड फंडिंग योजनेला भरभरून प्रतिसाद द्या. अधिकाधिक नागरिकांनी कार्यकर्ता पालक होण्यासाठी पुढे यावं आणि एका विद्यार्थ्याला घडवण्याची जबाबदारी घ्यावी. राष्ट्र घडेल. आणि CSR फंडिंगसाठी तुमचे काहीही कॉन्टॅक्ट असतील तर जरूर शेअर करा, त्याची निकड आहे. चला तर मग आपण सारे मिळून उत्तम समाज घडवण्याच्या ध्येयात आपला वाटा उचलूया. 2047 मधील विकसित भारत घडवण्यासाठी सहकार्याची नवीन मुहूर्तमेढ रोवूया. इथे मला आमचा माजी विद्यार्थी आनंद सपाटे त्यांनी लिहिलेल्या विद्यादानच्या गीताच्या 2 ओळी आठवतात. या चला हो सारे, स्वप्न असे पाहूया, माणुसकीच्या दारी रोप नवे लावूया, शिक्षणाच्या यज्ञात येऊ नवे योगदान, स्वप्न आमुचे कार्य आमुचे विद्यादान. मनःपूर्वक धन्यवाद. भारत माता की जय.